या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, बद्दल किती बोलावं तेवढा कमी आहे. बरेचशेठ एकच सेट, रायगड जिल्ह्यामध्ये एकच सेट भरतशेठ. भरतशेठ हे गोरगरिबाचे शेठ आहेत, मनानी शेठ आहेत. धनानी शेठ कमी आहेत पण मनानी शेठ आहेत. सुक्का दुःखाची त्यांची माहिती असतं. एक गोष्ट अशी आहे, आपण मराठीमध्ये बोलतो, घाट तरते आकाशी तिचा लक्ष पिलापाशी. बरेचसे कुठेही असोत, मुंबई असोत, कोणत्याही कार्यक्रमात असोत, या तालुक्याच्या संपूर्ण कार्यकर्त्यांवर त्यांचं लक्ष आहे. माझा कार्यकर्ता कसा आहे, त्याच्या घरची परिस्थिती काय आहे, हे सर्व जाणून येत. मी जास्त काय बोलत नाही, पण आपल्या सर्वांना माहिती आहे, जो सकाळी बरेचशेच्या इथे गेला त्याने चहा आणि नाश्ता जर केला नाही असा एकही माझ्या संबंधात माणूस मिळणार नाही. का हो, बरेचसे चौकात इलेक्शनला उभे आहेत. चौकात तर मारणारच. तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चौकार मारणार. चौकार काय, शिक्षण पण मारणार. म्हणलेलो मी 1948ला 34मध्ये होतो. 1948ला काही कविता मला अजून सुद्धा दोन दोन ओळी आठवण असतात. त्यातली एक कविता आहे, डराव डराव का ओरडता उगाच राव, डराव डराव का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता का, कोठून आले सांगा नाव, ही या छत्री ही या नाव, जग आता जा आपला गाव. इलेक्शनचा माहोल आहे. इलेक्शनला उभे राहण्याचा सर्वांना हक्क आहे. जे कोणी राहिले असते ते त्यांच्या हक्काप्रमाणे राहिलेले आहेत. पाऊस पडला की शेतात तुंबडीची ड्राव ड्राव करतात. आता कुठे एक पत्ताच नाही. 23 तारखेच्या नंतर एकाचाही पत्ता लागणार नाही. फक्त गाव राहिले ते बरेचसे. माझ्या आई बहिणीकडे सर्व बसलेले आहेत. गौर गणपतीच्या सीजन मध्ये तेरडा येतो, तेरडा उगवतो आणि तो बहारात येतो, फुलात येतो. तो तेरडा एका वडाच्या झाडाखाली उगवला आणि चांगली फुलं आली आणि जोशात होतो वळताचा बाजूवर मला वरचा येत आहे. तर काय बोलला, अरे बाबा तेजा दादा, मी येतो एवढ्या वर्ष होत आहे, एवढा मला वृक्ष नाही, तो मला ऐकायचं नाही, तू बाजूला मला वर जायचं. तो बोलला एक काम कर, मला 15 दिवसाचा टाइम दे. 15 दिवसांनी मी इथं हटेल, पण तुला कुठे जायचं ते जा. 15 दिवस झाले. पाऊस गेला, तेवढा सुकू लागला, तेवढा खाली राहू लागला. तर वराने तोंडाला सांगितलं, हो तोंड दादा तुम्ही वर जाताना मी बाजू वाटतो. तो बोललो राहायचं नाही, तिथे बसा, मी खाली चाललो. आता ही 23 तारखेला परिस्थिती होणार आहे. म्हणून जास्त काय बोलण्याची वेळ घेण्याच्या हरकत. माझे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. बंधू भगिनींनो, विचार सर्वांनी करा.
हा बराचसे म्हणजे गोर गरिबांना शेठ आम्ही सांगितलेलं आहे. खरोखर शेत तर निवडून येणार. तुमच्या आजच्या सर्वांच्या आशीर्वादाने या गावकऱ्यांच्या आशीर्वादाने शेत निवडून येणार विजय होणार. पण आपल्याला बहुमताने निवडून द्यायचं आहे. बहुमताने निवडून द्यायचं आहे. तरी एक शैली म्हणून माझा शब्द पुरा करतो. सदाकत चुप नहीं सकती बनावट के वसूलों से. सदाकत चुप नहीं सकती बनावट के वसूलों से. कभी खुशबू आ नहीं सकती कागज के फूलों से. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो, सगळ्यांना विनंती आहे, कारण हा स्टेजवर बसलेली मंडळी आहे, परत शेठ येतील. शेठ जास्त वेळ